33. लक्ष देऊन ऐका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तरी तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील. लूक याचा 12वा अध्याय 24वा वचन. लूक याचा 12वा अध्याय 24वा वचन. कावळ्यांचा विचार करा. कावळ्यांचा, काही ठिकाणी चिमण्या हा शब्द टाकलाय. कावळ्यांचा विचार करा. ते पेरत नाहीत, शेतकरी जसे पेरतात बी, ते पेरत नाहीत व कापणीही करत नाहीत. कणगी नाही व कोठारही नाही. कणगी पण नाही त्यांच्याकडे आणि धान्य साठवायला कोठार पण नाही, तरी देव त्यांचे पोषण करतो. पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी अधिक मोलाचे आहात. पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी अधिक मोलाचे आहात. मत्तयाचा 6वा अध्याय 8वं वचन. तुम्ही परराष्ट्रीयांसारखे म्हणजे इतर लोकांसारखे तुम्ही परराष्ट्रीयांसारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा स्वर्गीय पिता तुमच्या मागण्या आधी जाणून आहे. तुम्ही मागणी करण्याच्या आधी तो जाणून आहे. फिलिपिकरास पत्राचा 4था अध्याय 19वा वचन. फिलिपिकरास पत्राचा 4था अध्याय 19वा वचन. माझा देव आपल्या संपत्तीनुसार तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. गौरव म्हणजे तुम्हाला गौरव, मान, सन्मान देऊन तुमची गरज तो पूर्ण करेल. आता नीड म्हणजे काय, गरज म्हणजे काय? 2 पद्धती असतात आमच्या जीवनामध्ये. एक तर नीड असते म्हणजे गरज असते, आणि वॉन्ट म्हणजे पाहिजे असतं. आता गरज म्हटल्यानंतर, गरज म्हणजे काय तर अत्यावश्यक वस्तू, खूप गरजेची म्हणजे अत्यावश्यक, ज्याची आम्हाला ज्याशिवाय काही होऊ शकत नाही, अत्यावश्यक ज्या वस्तू किंवा व्यक्ती यांचा पुरवठा प्राप्त होण्याची अपेक्षा. गरज म्हणजे काय? अत्यावश्यक, आता जे आता हवी आहे, अत्यावश्यक म्हणजे ज्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही अशा वस्तू किंवा व्यक्ती यांचा पुरवठा, त्याचा पुरवठा प्राप्त होण्याची अपेक्षा म्हणजे गरज. आणि वॉन्ट म्हणजे काय, म्हणजे पाहिजे म्हणजे काय? गरज असो वा नसो, पण एखादी गोष्ट आवडली, ती प्राप्त करण्याची अदम्य इच्छा. ती गरज असो वा नसो, परंतु ती आवडलेली व्यक्ती किंवा वस्तू प्राप्त करण्याची इच्छा, अदम्य इच्छा, त्याला म्हणतात वॉन्ट्स. त्याला म्हणतात पाहिजे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे. पण गरज माझी ही गरज आहे म्हणजे अत्यावश्यक, निकड की नाही, ह्याच्याशिवाय होऊ शकत नाही, मला गरजेचं आहे, ही माझी अपेक्षा आहे, ही व्यक्ती, ही वस्तू, हे मला हवं आहे, त्याच्याशिवाय माझं पुढचं कोणतं पाऊल टाकलं जाणार नाही, मी काही करू शकणार नाही, मला हे अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत निकडीचं आहे माझ्यासाठी, असं आपण म्हणतो. म्हणून म्हटलेलं आहे की गरज ही शोधाची जननी आहे. ज्या वेळेला आम्हाला गरज वाटते, एखादी गोष्ट गरज आहे, पाण्याची गरज आहे, मग पाणी कुठे शोधायला लागतं. कुठे पाणी मिळेल? ह्या गावात पाणी नाही, मग बोर मिळेल का? इथं पाणी लागेल का? मग तिथं पाणी लागेल का? त्या विहिरीला पाणी लागेल का? या ठिकाणी खणून बघा, त्या ठिकाणी खणून बघा, इथं जाऊन बघा, इथं विहीर आहे का? तिथं जाऊन बघा, चालत जाऊ, झरा दिसतोय का? डोंगराच्या इथं जाऊ बरं, तिथं मिळतंय का? कुठे ह्या ठिकाणी तरी पाणी मिळतं का? आणि मग माणूस शोधतो आणि त्या ठिकाणी तो प्राप्त करतो. कठीण प्रयासाने कुठं ना कुठं त्याला मिळतं. म्हणून म्हटलंय की गरज ही शोधाची जननी. जननी म्हणजे माता.
आम्हाला गरज लागली की आम्ही त्या गोष्टीचा शोध घ्यायला लागतो. आम्हाला जे हवं, आमची जी गरज आहे प्रियांनो, आम्हाला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टींसाठी आम्ही वेडे पिशवे होतो. आमची मूलभूत गरज काय आहे? अन्न, वस्त्र आणि निवारा. राहायला घर स्वतःच, योग्य वस्त्र, खाण्यासाठी अन्न मिळालं, झोपायला स्थान मिळालं, पाणी मिळालं की आम्ही खुश होतो की हा माझ्या गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या आमच्या निकडीच्या गरजा. आमची लाज झाकण्यासाठी, अंगाची लाज झाकण्यासाठी व्यवस्थित स्वच्छ कपडा आम्हाला असला की आम्ही ठीक आहोत. ह्या आमच्या मूलभूत मूळ गरजा आहे. या मूळ गरजांच्या व्यतिरिक्त या जशा मूळ गरजांच्या वाढत जातात, वस्त्र मग अशी असावी, अन्न मग अजून असं असावं, घर मग निवारामध्ये अजून असा असावा, निवाऱ्यामध्येच मग आमच्या गाडी घोडा, मग आमच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत राहतात. त्या आमच्या अपेक्षेप्रमाणे परिस्थितीप्रमाणे आमच्या त्या वाढत जातात. हे लक्षात ठेवा की आम्हाला गरज काय आहे, आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे परमेश्वराला पूर्ण माहिती आहे. आणि परमेश्वराने असं सांगितलं नाही तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय गरज आहे हे मी जाणून आहे. तुमचं ज्याच्यापासून भागू शकत नाही, तुमची गरज काय आहे, तुम्हाला अत्यावश्यक काय आहे हे तुमचा पिता तुम्ही मागण्याच्या आधी जाणून आहे. तुमच्या वॉन्ट्स काय आहे, अपेक्षा काय आहे, पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे हे नाही म्हटलं परमेश्वराने. लक्षात घ्या, कारण पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, ही पाहिजे जी आहे ना, हे वॉन्ट्स आहे ना, हे वाढत जातं लोभामध्ये. मला सायकल पाहिजे, माझी गरज आहे, मला त्या गावात जावं लागतं, मग हळूहळू नाही, खूप त्रास होतो, सायकलीने दुखतंय, मला टू व्हीलर पाहिजे, पेट्रोल टाकून चालवणारी गाडी, माझी गरज बनली. मग नंतर माझी टू व्हीलर, मला मोटरसायकल पाहिजे, मग माझी ती गरज वाढ, मला हे पाहिजे, मला फोर व्हीलर पाहिजे, पाहिजे 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 पाहिजे, माझी ते पाहिजे वाढत जातं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला साडी पाहिजे, वस्त्र पाहिजे, साधं 100 रुपयाची साडी असली तरी झालं, 4 लोकात जावं लागतं. पुढं नाही, मला अजून 500ची साडी ऐकली, लग्न समारंभाला जावं लागतं. नाही, मला कार्यक्रमाला जायचं 1000-2000ची साडी पाहिजे. नाही, मला तिच्याकडं कशी आहे, तिच्याकडं 5000ची, तिच्याकडे 10,000ची, आता मला 10,000ची पाहिजे, मला 5,000 पाहिजे, मला 20,000ची पाहिजे. माझे हे पाहिजे पाहिजे काय होत जातं, बायकांना चांगलं माहिती आहे, सगळ्या लेडीजला माहिती आहे. पाहिजे काय जातं, वाढत आणि वाढत जातं. आणि मग तशी तिचा पाहिजेचा डुश्या नवऱ्याला देतो. अहो हे पाहिजे, अहो ते पाहिजे, अहो ते पाहिजे, तिच्याकडं कसं आहे बघा, ह्याच्याकडं कसं आहे बघा. मग कंपॅरिझन सुरू होतं, मग तुमचे कॉम्पिटिशन सुरू होतं. म्हणून परमेश्वरानं तुम्हाला काय पाहिजे ते नाही म्हटलं, तर तुमची गरज काय आहे तो पिता जाणून आहे. मग आता आमच्या गरजांचे प्रकार आहेत. आमच्या शारीरिक गरजा, मानसिक गरजा, आमच्या बौद्धिक गरजा, आमच्या आध्यात्मिक गरजा, आमच्या आर्थिक गरजा, या आमच्या गरजा परमेश्वराला माहिती आहे. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या आमच्या गरजा आहेत. आणि या गरजा जर प्राप्त झाल्या नाही, मी वॉन्ट्स नाही म्हटलं, पाहिजे पाहिजे ते नाही म्हणत आहे, गरजा ज्याची निकड आहे आम्हाला, ज्याच्याशिवाय आमचं चालू शकत नाही, त्या आमच्या गरजा जर पूर्ण झाल्या नाही प्रियांनो, तर आमच्यामध्ये निराशा येते. अहो किराणा नाहीये घरात, अहो घरात दूध नाहीये, अहो घरात पैसे नाहीये, अहो तिच्या शिक्षणाला द्यायला, शाळेत द्यायला फी नाहीये, अहो गावाकडे जायचंय, वडील आजारी आहे, आजारी पैसे नाहीये. ही आमची गरज आहे. आणि त्या गरजा आमच्या पूर्ण झाल्या नाही, कोणतीही गरज असू दे, पोरीचं लग्न ठरलंय, वय वाढलंय, नवरा नाही, गरज आहे तिला नवरा मिळण्याची, ती गरज आहे, नाही मिळाली अस्वस्थ द्यावो, पोरीचं वय वाढलं, अहो पोराचं वय वाढलंय, अहो किती झालंय, पोरगी मिळेना त्याला, अरे पोरीला आमच्या पोरगा मिळेना, शोधावं,
अहो कोणीतरी शोधा, अहो कोणीतरी बघा. बघितलं, आता लग्न ठरलंय, पैसाच नाही. अहो 200 रुपये पण नाही. अहो लागणारे कधी 20,000 तरी पाहिजे. अहो 2 लाख तरी पाहिजे. गरज आहे आमची, एक 10,000 तरी पाहिजे. ही आमची गरज आहे. ज्या वेळेला या गरजा पूर्ण होत नाही, आम्हाला जे गरजेचं आहे, निकडीचं आहे, आमच्या घरात, आमच्या कुटुंबात, आमच्या कामावर, आमच्या चर्चमध्ये, ज्या वेळेला आमच्या गरजा पूर्ण होत नाही, त्यावेळेला आम्ही निराश होतो, अस्वस्थ होतो, चिडचिड निर्माण होते, अविश्वास निर्माण होतो, कशात मन लागत नाही, कमीपणाची भावना निर्माण होते. चर्चचं उदाहरण माहितीये ना आतापर्यंत साऊंड सिस्टीम नव्हती. ह्या चर्चला साऊंड सिस्टीम नव्हती. मग साऊंड सिस्टीम आणायची म्हणून किती धडपड करत होता. हा, आठवतं का माझी पहिली मीटिंग होती, कशी साऊंड सिस्टीम आणली होती, कशा पद्धतीने आणलं होतं, तो दिवस कसा होता, किती भयंकर. आवाज ऐकायला जात नाहीये, मध्येच बंद पडतेय, माईक नीट धरायचं नाहीये, आणि मग ती गरज पुरवली जात नाही. तोपर्यंत पास्टरांची मेसेज, चर्चेत तुम्ही लोक अस्वस्थ होता, निराश होता, प्रार्थना करत होता, मग देवाकडे तुम्ही मागून घेतला, आणि मग ज्या वेळेला तुमची जोपर्यंत मिळत नव्हतं तोपर्यंत निराशा होती. अहो काय करायचं, आमच्याकडे नाही माईक सिस्टीमच सांगितली, माईकच नाही, भाड्यानं आणावं लागतात, त्यासाठी पैसे पण नाही जमा होत भाड्यानं आणण्यासाठी. पण ज्या वेळेला आता ह्या मागच्या आठवड्यात तुमच्याकडे माईक सिस्टीम आली, त्यावेळेला किती आनंद झाला असेल माझ्या प्रियांना. पास्टरांनी प्रार्थना करून, प्रयत्न करून, वाटेल ते करून चर्चसाठी माईक सिस्टीम घेतली, आणि मग तुम्ही तेच मिळाल्यानंतर जो आनंद होता तो खूप सुंदर होता. बरोबर आहे. तसंच आमच्या कुटुंबात, तसंच आमच्या वैयक्तिक जीवनात आहे. आमची प्रत्येक गरज, मानसिक गरज, आम्हाला प्रेम हवंय, आम्हाला कोणीतरी डोक्यावरून हात फिरवणारं हवंय, आमचे अश्रू पुसणारं कोणतरी हवंय, आम्हाला कोणीतरी तू थकली का, अरे बाबा तू थकला का रे, अरे नको विचार करू, मी आहे तुझ्यासाठी, आहे मी तुझ्या पाठीशी, नको काही टेन्शन घेऊ, मी आहे तुझा, मी तुझा पुरवठा करेन, मी तुला काय पाहिजे ते दे, असं म्हणणारा कोणीतरी व्यक्ती आम्हाला हवा असतो. आमच्या मानसिक गरजा, भावनिक गरजा, आमच्या शारीरिक गरजा, अन्न पाण्याच्या गरजा तृप्त करणारं कोणीतरी आम्हाला हवंय. सगळा किराणा भरून ठेवलाय, सगळं भरपूर आहे, पण ते स्वयंपाक करायला जर बायकोच नाहीये, आईच नाहीये घरात, तर बनवून देणारं गरम गरम जेवण देणारच नाहीये कोणी, हॉटेलमध्ये जाऊन घ्यावं लागतंय. मला ते माझ्याकडे आहे, सगळं वस्तू पण आहे, पण मला माझी कोणतरी हवी, आई तरी पाहिजे, बायको तरी पाहिजे, बहीण तरी पाहिजे, जी माझ्यासाठी गरम गरम जेवण बनवून आहे. ही माझी भावनिक गरज आहे, ही माझी मानसिक गरज आहे, आधाराची गरज आहे. मी पैसे दिल्यानंतर मला मिळेल, पण माझं मला हवंय. आमच्या प्रत्येकाच्या प्रत्येक गरजा परमेश्वराला माहिती आहे, आणि त्या प्रत्येक गरजा तो त्याच्या पद्धतीने पूर्ण करतो. आणि तो म्हणतो तुमच्या काय गरजा आहेत हे मी जाणून आहे, आणि त्या प्रत्येक गरजा मी पूर्ण करतो. आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्यापेक्षा उत्तम अशा व्यक्तीकडे जातो. आम्ही आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामर्थ्यशाली व्यक्तीकडे जातो. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कधीच, म्हणजे आता जर मला 1000ची गरज आहे, 1000 रुपये पाहिजे, तर जिचं इन्कमच, ज्या माणसाचं इन्कमच 100 रुपये आहे, त्याच्याकडे तुम्ही 1000 रुपये मागायला जाल का? नाही जाणार. जर तुम्हाला 1000ची गरज आहे, तर ज्याच्याकडे 10,000 रुपये जो पगार कमवतो त्याच्याकडे तुम्ही 1000 रुपये मागायला जाल. तुम्हाला 1 लाखाची गरज आहे, तर त्या 10,000च्या व्यक्तीकडे नाही मागणार. तुम्ही जो 10 लाख रुपये पगार घेतो त्याच्याकडे तुम्ही 1 लाख रुपये मागायला जाल. बरोबर आहे? कळतंय तुम्हाला? म्हणजेच जी व्यक्ती तुमची गरज पुरवू शकेल अशी सामर्थ्यशाली व्यक्ती तुमच्यापेक्षा
तुमच्या गरजांच्या पेक्षा जी व्यक्ती मोठी आहे, जिच्याकडे खूप आहे, जी खूप शक्तिशाली आहे, जी खूप ताकदवर आहे, जी फेमस आहे आणि जी उत्तम आहे, जी बेस्ट आहे आणि जी तुम्ही मागितल्यानंतर सहज देऊ शकेल आणि तुमच्यावर प्रेम करू शकेल, अशाच व्यक्तीकडे तुम्ही जाऊन मागा. अशाच व्यक्तीकडे तुम्ही जाऊन मागा. दुसऱ्या व्यक्तींकडे जाऊन मागणार नाही. आमचा दैव, आमचा पुरवठा मंत्री, जगाचा निर्माण करता या यावे आहे. त्याने सगळी सृष्टी निर्माण केली, सगळं जग त्यानं निर्माण केलं, सगळं जग त्यानं निर्माण केलं. आम्ही त्याच्याकडे जाऊन मागतोय कारण तो तेवढा सामर्थ्यशाली आहे. तो आमच्या गरजांपेक्षाही मोठा आहे, आमच्या समस्येपेक्षाही मोठा आहे, आमच्या आजारापेक्षाही मोठा आहे, आमच्या त्रासापेक्षाही मोठा आहे. आणि ते सगळं समस्या, सगळा आजार, सगळा त्रास, सगळं दुःख, सगळ्या गरजा पूर्ण करण्यास फक्त तोच सामर्थ्यशाली आहे. आम्ही त्याच्याकडे जातो, आम्ही त्याच्याकडे जातो. त्यावेळेला तो आम्हाला देतो जिथे आमचे हात टेकतात. आता आम्ही काही करू शकत नाही, कुठून मिळू शकत नाही. हा आजार, कॅन्सर, हा हार्टचा प्रॉब्लेम, हा स्किन डिझीज, हे ऍक्सिडेंट, हेच घडलेली घटना, हे सगळं भांडणं, हा वाद, हे कोर्ट कचऱ्या, हे कर्ज, हे पैशाचा तुटवडा, हे नवऱ्याचं मारणं, हे बायकोचा त्रास देणं, हे शेजारच्यांचा त्रास देणं, यांच्या कोर्ट कचऱ्या करणं, त्यांचा त्रास देणं, हे सगळं जॉब नाही, पैसा नाही, हे सगळ्या ज्या समस्या आहेत ज्या आम्ही नाही करू शकत, किती प्रयत्न केला काहीच घडलेलं नाहीये. आमचे हात ज्या वेळेला टेकतात, ज्याला कोणीच मदतीला नाही, त्यावेळेला परमेश्वर कार्य करतो. त्यावेळेला आम्ही परमेश्वराकडे जातो आणि तो म्हणतो की तू मागण्याच्या आधी तुझी गरज काय आहे हे मी जाणून आहे. लूक याचा 12:24 मध्ये, कावळ्यांचा विचार करा, ते पेरत नाही व कापणी करत नाही, त्यास कणगी नाही व कोठार पण नाही, तरी देव त्यांचे पोषण करतो. त्या पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी मोलाचे आहात. तुम्ही कितीतरी मोलाचे आहात, त्यापेक्षाही अधिक मोलाचे तुम्ही आहात आणि तुमची गरज त्या परमेश्वराला ठाऊक आहे. तुम्हाला काय पाहिजे तेच नेमकं देतो, त्याच वेळेला देतो, त्याच्या आधी नाही, त्याच्या नंतर नाही. कधी देव देणार, कधी आमच्या समस्यांचं उत्तर मिळणार, कधी आमचा पुरवठा आम्हाला प्राप्त होणार. माझ्या प्रियांनो, तो त्याच्याच वेळेत आणि तो त्याला हवा तसा उत्तमातला उत्तम तोच देतो. तो कधीच बदलत नाही. पेत्राचे पहिले पेत्राचं पत्र त्याच्यातला 5वा अध्याय 7वं वचन, त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो. तो तुमची काळजी घेतो. तुमचं रडत बसणं, तुमचा त्रास घेणं, चुकीचा मार्ग निवडणं, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणं, चुकीच्या लोकांकडे धाव घेणं, यापेक्षा तू आपला भरोसा परमेश्वरावर ठेव. देवाचं वचन आहे, अधिपतींवर भरोसा ठेवू नको. ज्याची आशा आपला देव परमेश्वर याचवर असते, तो कदापि लज्जित आणि फजित होत नाही, कधीच नाही. मनुष्यावर भरोसा ठेवू नका, भरोसा परमेश्वरावर ठेवा, देवावर ठेवा. कारण इर्मया याच्या 29व्या अध्याय आणि 11 आणि 12 वचनात त्याने सांगितलंय, परमेश्वर म्हणतो, तुमच्या विषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प म्हणजे त्याच्या योजना, तुम्हाला पुढे काय द्यायचं काय नाही, ते संकल्प तुमच्या हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे, पुढील भविष्य काळामध्ये चांगली स्थिती निर्माण करून देण्याची आशा निर्माण करून देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल आणि तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल आणि मी तुमचं ऐकेन.
लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, परमेश्वर जे काही एकूणात करेल ते माझ्यासाठी तो उत्तमच करणार आहे, उत्तमच करणार आहे. आणि म्हणून मी जे काही प्रार्थना करेल माझ्या गरजेसाठी ती माझी परमेश्वर प्रत्येक गरज येशूच्या नावामध्ये पूर्ण करेलच करेल. कारण ज्यानं आमच्यासाठी स्वतःला दिलं, स्वतःचा प्राण दिला, स्वतःचा पुत्र एकूण पुत्र आमच्या पातकांसाठी दिला, जेणेकरून आम्हाला सार्वकालिक मृत्यू नाही तर सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं आणि परमेश्वराला आबा बापा म्हणण्याचा अधिकार मिळावा. त्याचे जे हक्क, जो अधिकार स्वर्गात आहे ते सगळे हक्क आम्हाला प्राप्त होतात. म्हणून म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्तानं स्वतः म्हटलं, जे मी केलं त्यापेक्षा तुम्ही अधिक कराल. जसा मी आहे तसे तुम्ही व्हा, तसे तुम्ही व्हा. बल्ब मध्ये इलेक्ट्रिसिटी येते आणि बटन ऑन केल्याबरोबर काचेच्या त्या बल्ब मध्ये इलेक्ट्रिसिटी. आता नुसतं तुम्हाला काच दिसते ना, नुसतं काच, पण बल्ब ज्या वेळेला ऑन करतात त्यावेळेला लाईट त्या ठिकाणी दिसतो, त्या काचेचं अस्तित्व निघून जात. ज्या वेळेला येशू ख्रिस्त आमच्यामध्ये येतो आमचं अस्तित्व समाप्त होत आणि आमच्यामध्ये दिसतो ते फक्त ख्रिस्त दिसतो. मग आमच्या कृतीतून, आमच्या बोलण्यातून, आमच्या वागण्यातून, सगळ्या गोष्टीतून काय हो, जसे तुम्ही बोलता तसं आम्ही बोलू. होय, विश्वास ठेवा. जसं तुम्ही चमत्कार करतात आम्ही करू. होय, विश्वास ठेवा येशू ख्रिस्तावर. कारण जो येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे तोच येशू ख्रिस्त प्रत्येक व्यक्ती ज्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारलाय त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तोच येशू ख्रिस्त आहे. आरोग्य देणारा, शांती देणारा, सामर्थ्य देणारा, परिस्थिती बदलवणारा, अश्रू पुसणारा, चमत्कार करणारा तोच येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये, जो तुमच्या पास्टरांच्या मध्ये आहे. जे तुमचे पास्टर काम करतात तेच काम तुम्ही करणार आहात. असं नाहीये ह्याच्यामध्ये थोडासा येशू ख्रिस्त, तिच्यामध्ये थोडासा येशू ख्रिस्त, तिच्यामध्ये थोडासा. अगं माझ्यामध्ये फक्त अर्धा किलो आहे, माझ्यामध्ये फक्त 1 किलो आहे, यांच्यामध्ये 2 किलो आहेत, यांच्यामध्ये 10 किलो आहे. माझा येशू ख्रिस्त पूर्णच्या पूर्ण देव, जगाचा निर्माण करता परमेश्वर यावे येशू ख्रिस्त पूर्णपणे माझ्यामध्ये, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तो माझ्यामध्ये राहतो. पौलाने लिहिलेलं पुस्तक रोमकरास पत्रामध्ये स्पष्ट सांगितलंय, तुमचं शरीर हे परमेश्वराचं मंदिर आहे आणि त्यामध्ये त्याचा पवित्र आत्मा बसतो. तो स्वतः तुम्हामध्ये वस्ती करतो आणि देवादी देव तो पवित्र परमेश्वर आमच्यामध्ये वस्ती करतो. आम्ही जिथे जातो तिथे तो आमच्या संगे, तो आम्हाला 1 मिनिटही सोडत नाही, 1 मिनिट पण नाही. चुका करतात, पाप होतात, तो सोडत नाही. दारूच्या गुत्त्यात जातो आणि म्हणत नाही तू आज जा, मी बाहेर बसतो कारण मी पवित्र देव आहे, मी आत येत नाही. म्हणून म्हटलं, मी मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, वाईट गोष्टीतून तरी मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझ बरोबर आहेस, तू माझ्यामध्ये आहे. यवशामा आहे तो कधीच सोडत नाही. बेनजर आहे तो कधीच टाकत नाही. तुमच्याकडून मोबाईल मध्ये कोणत्याही गोष्टी वाईट बघत असल्या, तुमच्याकडून कोणत्याही चुका झाल्या तरी देखील तो तुम्हाला 1 सेकंद देखील सोडत नाही. प्रियांनो, कान देऊन ऐका, हे देवाचं अभिवचन आहे. मग त्याला वाईट गोष्टी आवडतात का? नाही. तो त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचं सामर्थ्य पुरवतो. तो त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढतो. तो पापाचा द्वेष करतो, पाप्याचा नाही. आणि ज्याने त्याला स्वीकारलाय तो पापी परत होऊ शकत नाही. त्याच्याकडून जरी चुका झाल्या तरी त्या चुका त्याच्यात आत जाऊ शकत नाही. परमेश्वर त्याच्यातून त्याला बाहेर काढतोच. हा, म्हणजे ज्या वेळेला, नीट लक्ष देऊन ऐका, ज्या वेळेला मी येशू ख्रिस्ताला माझा तारणारा देव म्हणून स्वीकारलेला आहे, त्याला स्वीकारलाय, तो माझ्यामध्ये आणि तो माझ्यात कार्य करतो, हा विश्वास धरलेला आहे. आणि माझी दारू सुटणार आहे त्याच्या नावात, हा मी विश्वास जर धरलेला आहे. माझी सिगारेट सुटणार आहे, हा विश्वास धरणार आहे. रॉंग रिलेशनशिप सुटणार आहे, हा जर मी विश्वास धरलेला आहे तर ते होणारच होणार.
जरी आज मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, त्या दारूशिवाय, जरी मी त्या सिगरेट शिवाय राहू शकत नाही, जरी वाईट गोष्टीशिवाय दिल्याशिवाय मी राहू शकत नाही, पण मला माहिती आहे तो इथे आहे, तो पवित्र आहे, त्याला हे आवडत नाही, तो हे मान्य करत नाहीये, हे मला माहिती आहे, हा माझा विश्वास आहे आणि तो माझ्या देहात, माझ्या अंतःकरणात तो राहतो. तो ह्या कोणत्याच गोष्टी नाही करू शकत, नाही होऊ देणार माझ्या जीवनात. ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढणार तुमच्या विश्वासाने, बरोबर तो तुम्हाला बाहेर काढणार. तो काढतोच काढतो. एक मुलगा होता, सिगारेट तो तारलेला होता, त्याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला होता, येशू ख्रिस्त त्याच्या अंतःकरणात होता आणि त्याला सिगारेट शिवाय होतच नव्हतं. तो चेन स्मोकर होता आणि त्याला त्याच्या घरामध्ये त्याच्या आईला माहिती नव्हतं, कुणालाच माहिती नव्हतं, त्याच्या पास्टरांना पण माहिती नव्हतं. तो अतिशय धूर्त होता, तो सिगारेट पितो हे कुणालाच कळत नव्हतं. आणि तो प्रार्थना करायला जायचा आणि म्हणायचा, परमेश्वर मी पाप करतोय, पण ह्या सिगारेट पासून मी राहू शकत नाही, मी बेचैन होतो, मी अस्वस्थ होतो, मला कळण्याच्या आत मी सिगारेट पेटवतो आणि सिगारेट पितो. आणि ते कुणालाच कळणार नाही, इतकी सावधगिरी माझी वागते की कोणीच ओळखू शकत नाही. पण तुला माहिती आहे मी हे पाप करत आहे, आता मी सोडू शकत नाही आणि मी कुणाला माझ्यासाठी प्रार्थना करा म्हणून सांगू शकत नाही. मला तू सहाय्य कर. तो कंटिन्यू करत होता, त्याच्यातून बाहेर येणं. आणि मग सैतान त्याला सांगत होता, काय प्रार्थना करतो, काय स्टेजवर उभं राहतो, काय प्रेझेंट वर्शिप करतो, काय देवामध्ये जातो, तू तर सिगरेट पितो, तू तुझी आईला फसवतो, तू तुझ्या पास्टरला फसवतो, आणि काय तू करतोस. आणि त्यानं म्हटलं मी धन्यवाद करेल, याही गोष्टीबद्दल मी धन्यवाद. परमेश्वरा मी तुझे आभार मानतो, परमेश्वरा मी तुझा धन्यवाद देतो, मी वीक आहे पण तू सामर्थ्यशाली आहेस. आणि परमेश्वराने अशी त्याची शारीरिक परिस्थिती आणली की त्याला ती सिगारेट नकोशी झाली. त्या सिगारेटला हात लावून त्या दिवसापासून असा फटका बसला की त्या दिवसापासून सिगारेट त्याच्या हातातून निघून गेली, त्याला ते फेकून द्यावे लागले. त्याच्यानंतर सिगारेटचा वास त्याला सहन येण्याचा झाला आणि कायमची सिगारेट त्याच्या जीवनातून निघून गेली. देव तो देव आहे, लक्षात घ्या. तो करतोच तो बदल घडून आणतो. इफिस्करस पत्र्याचा 3 अध्याय 20 वचन, जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना या पलीकडे आपल्या मध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिकाने कार्य करण्यास जो समर्थ आहे तो देव, तो आमचं जीवन बदलून टाकतो, तो कार्य करतो, तो आमची प्रत्येक गरज पूर्ण करतो. आमच्या काय गरज आहे, आम्हाला वाईटातून बाहेर यायचं आहे, आम्हाला प्रेम पाहिजे, आम्हाला शांती पाहिजे, घरातले भांडणं मिटलेली पाहिजे, आम्हाला चांगला जॉब पाहिजे, जॉबवर होणारा त्रास नाही झाला पाहिजे, सत्ताधारी लोक जे त्रास देतात ते शांत झाले पाहिजे, त्याचं वाईट वागणं हे सगळं बंद झालं पाहिजे. आमची प्रत्येक गरज आमच्या आधी त्या परमेश्वराला माहिती आहे, कारण यशात दिलेलं आहे तू आनंदित व्हावे अशी देवाची इच्छा आहे. कोणी निराश असावे, कोणी एकटं असावे, कोणी दुःखत असावे, कोणी आजारात असावे अशी देवाची इच्छा नाही. योहान 10:10 म्हटलंय तो जीवन देण्यास आला, विपुल जीवन देण्यात आला आणि तो रिस्टोरर आहे, पुनर्स्थापना करणारा आहे. सैतान उद्ध्वस्त करण्यासाठी आला, तो डिस्ट्रॉयर आहे. त्याच्या लोकांचा वापर करून सैतान त्याच्या लोकांचा वापर करून चांगल्या लोकांना डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या योजना उद्ध्वस्त करण्याचा आणि नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. देवाने केलेलं सुंदर काम, सुंदर पुरुष, सुंदर स्त्री यांना वाईट करण्याचा प्रयत्न सैतान करतो. तो डिस्ट्रॉयर आहे आणि तो उद्ध्वस्त करणारा आहे. आणि परमेश्वर परत बांधणी करणारा, परत बांधून सुंदर करणारा तो देव आहे. लक्षात घ्या. आता कुणाच्या गरजा परमेश्वराने पूर्ण केल्या आपण पाहूया बायबलमध्ये. हे बायबल हे पुस्तकच असं आहे, हे गरजांची पूर्तता करणारं पुस्तक आहे. याच्यामध्ये प्रत्येकाच्या गरजा त्यानं कशा पूर्ण केल्या आणि तो तुम्हाला वचन देतो तुमच्या कोणत्या कशा गरजा तो कशा पद्धतीने पूर्ण करेल याचा पूर्ण उलगडा या पुस्तकात दिलेला आहे. आता आपण बघू सारा आणि अब्राहमाला गरज होती पुत्र संतानाची. त्याने त्याला 100व्या वर्षी त्याची बायको 90 वर्षाची असताना पूर्ण म्हातारी जक्कड, तिची पिरियड संपलेले होते, तिची पाळी येत नव्हती आणि तिचं गर्भाशय मृत झालेलं होतं.
अब्रामाचे अवयव शरीराचे चालत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने त्या अब्रामाला त्याचा स्वतःचा पुत्र इसहाक दिला. त्याच्या गरजांची पूर्तता करणारा वंशाचा दिवा परमेश्वराने त्याच्या योजनेनुसार त्याला दिला. दावीदाला परमेश्वराने राज्य दिलं, त्याला राजा म्हणून उभं केलं आणि त्याला प्रत्येक हातात घेईल त्या प्रत्येक कामात त्याने त्याला यश दिलं. शलोमोन याला त्याने मागितलं, परमेश्वरा एवढं मोठं राज्य दावीदाचं माझ्या बापाचं तू माझ्या हातात दिलाय, पण मला हे चालवण्याचं ज्ञान नाही, मला ज्ञान दे. आणि परमेश्वराने त्याला ज्ञान पण दिलं, गौरव पण दिलं आणि वैभव पण प्राप्त करून दिलं. गरजांची पूर्तता तो अधिक पटीनं देतो, अधिक उत्तमातलं उत्तम देतो. शमशोन हा ज्या वेळेला दलाईला या स्त्रीच्या नादी लागून सगळी त्याची शक्ती हारली आणि पलिष्ठी लोकांनी त्याला ज्या वेळेला धरून नेलं, त्याचे डोळे आंधळे केले, त्यावेळेला त्याने परमेश्वराकडे, परमेश्वरा मला ताकद दे, मी या शत्रूचा नाश करेल, याची ताकद दे. आणि परमेश्वराने पहिल्यापेक्षा अधिक ताकद, अधिक सामर्थ्य त्याला दिलं. ती त्याची गरज होती, देवाने ती पुरवली आणि त्याने सगळ्या पलिष्ठ्यांचा, शत्रूंचा नाश केला. लक्षात घ्या, रूथ ही विधवा होती, परदेशी होती, ती इस्रायली नव्हती, यहुदी नव्हती. आणि तुझा देव ते माझा देव, तुझे लोक ते माझे लोक, म्हणून तिनं आपल्या सासूवर प्रेम केलं. परमेश्वराने तिची गरज पुरवली, तिला बवाज दिला पती म्हणून. अतिशय श्रीमंत पती, तिच्याच वतनातला, तिच्याच सासूच्या वतनामधला तो वतनदार तिला पती म्हणून दिला. अन्याने खळबळून परमेश्वराकडे मागितलं. त्या एलीनं याजकाने, पवित्र याजकाने तिची टिंगलटवाळी केली आणि तरी देखील देवाने तिला पुत्र दिला. जी वांझ होती, शमूएल जो शेवटचा संदेष्टा, तो संदेष्टा तिच्या उदरात आला. एलिया अरण्यात त्या जिजबेल आणि आहाब या राजापासून पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवत होता. अन्न खावायच नव्हतं आणि कावळा, अतिशय खादाड कावळा, त्याच्याद्वारे परमेश्वराने त्याला निखाऱ्यावर भाजलेली भाकर पुरवली. त्याची गरज त्यानं पुरवली. इस्रायल लोकांना अरण्यामध्ये त्यानं मान्ना खाऊ घातला. दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ त्यांना घेऊन जात असे. त्यांची गरज मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाद्वारे पुरवली. विधवेला त्यानं तेल प्राप्त करून दिले अलिशाच्या द्वारे आणि त्याच्यावर तिचा गुजारा होऊ शकला. 12 शिष्य त्यांना स्वर्गीय ज्ञान आणि सगळी दानं, रोग बरे करण्याचे, भूत काढण्याची दानं त्यांना प्राप्त करून दिली, कारण ही त्यांची गरज होती. कारण त्यांना येशू ख्रिस्तासारखं कार्य परमेश्वराने करण्याची आज्ञा दिलेली होती. एस्थेर अनाथ होती, तिला परमेश्वराने अधिकार दिला, राणी हे स्थान दिलं आणि तो अधिकार देऊन परकीय लोकांमध्ये, परदेशी लोकांमध्ये, जे इस्रायल नव्हते, यहुदी नव्हते, अशा लोकांमध्ये जिथं ती गुलाम गेली, तिथंच ती राणी झाली आणि तिथं तिने आपल्या लोकांचा बचाव केला. ती गरज होती, परमेश्वराने ते प्राप्त करून दिला. नेहम्या, एस्थेर, दानिएल हे परराष्ट्रीयांमध्ये गुलाम म्हणून होते. त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना उच्च स्थान प्राप्त करून दिले की जेणेकरून त्याने तो दर्जा प्राप्त व्हावा. ती त्यांची गरज होती आणि त्यांना त्याच परदेशी राजांचा, अधिकाऱ्यांचा फेवर, त्यांची दया प्राप्त करून दिली आणि त्यांनी त्यांना पैसा आणि वैभव दिला, जेणेकरून ते यरूचे कोट, जेणेकरून इस्रायलचे, यरूशलेमचे कोट आणि मंदिर ते बांधू शकले. लक्षात घ्या, अनेक अशा गोष्टी दिलेल्या आहेत की परमेश्वर गरजांची पूर्तता कसा करतो. मग आता आपल्याला बघायचं तो कशा पद्धतीने गरजांची पूर्तता करतो, कशी करतो पूर्तता. आम्हाला वाटतं आमची गरज अशीच पुरवली जाते, माझ्या नवऱ्यानेच मला 1000 रुपये द्यायला पाहिजे, माझ्या बापानेच मला पैसे दिले पाहिजे. परमेश्वर तुमच्या गरजांची पूर्तता तुमच्या इच्छेप्रमाणे नाही करत, तो त्याच्या योजनेनुसार करतो. त्याला जसं हवं त्याच पद्धतीनं तो आमच्या गरजांची पूर्तता करतो. रोमकारास पत्राचा 8वा अध्याय आणि 28वा वचन. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्या
करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यास, म्हणजे ज्यांनी तारण झालेलं आहे, ज्याने येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, बोलविलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. जे जे आमच्या जीवनात घडतंय येशू ख्रिस्ताला स्वीकारल्याच्या नंतर ते ते देवाच्या योजनेनुसार होत आहे. आमच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात. कसं का? अहो संकट आलंय. एक उदाहरण सांगते. आता त्याला पुष्कळ वर्ष झाले. आता ती मुलगी इंग्लंडमध्ये आहे. माझ्या शेजारी राहत होते आणि त्यांच्या मुलीला शाळेमध्ये गेलेले, 4ला 3ला असेल ती मुलगी, आता एवढं लक्षात नाही. आणि तिला पाठीमागच्या नाजूक अतिशय सुंदर पोरगी आणि दोघं नवरा बायको, छान दिसायला सुंदर, पण अतिशय भिकार दशा, कर्जाची दशा त्यांच्या पाठीमागे लागली. खूप कर्ज आणि निराशा आणि कुठं कुणासंग ती बोलायचे नाही, भित्रे घाबरणारे. ती पोरगी पण तशीच. आणि त्या पाठीमागच्या मुलाचा नुसता बूट लागला आणि बूट लागल्यानंतर त्या पूर्ण पायामध्ये इन्फेक्शन झालं आणि इन्फेक्शन झालं. तिला दवाखान्यात ऍडमिट केलं आणि डॉक्टरने सांगितलं तिचा पाय कट करावा लागेल. त्यावेळेला ते माझ्याकडे आले. मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. म्हटलं कट करणार नाहीये, पाय परमिशन सांगितलं की नंतर दुसरा डॉक्टर येतात आणि तो काहीतरी त्या ठिकाणी जखम करून त्याच्यातून सगळा पू काढत आहे आणि उद्या तिला बरं वाटेल. आणि थोडे दिवस ती दवाखान्यात राहील. प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर तसंच झालं. आणि मग रोज ते मला म्हणायचे, जवळजवळ 1 महिना ती दवाखान्यात होती. पैसा नाही, पाणी नाही, आम्ही कशा पद्धतीने आम्ही दवाखान्यात, हे तरी आमच्या जीवनात का घडावं, कसं घडावं. याच्या आधी त्यांची बिकार दशा. त्या कालावधीमध्ये त्यांची परिस्थिती पाहिली आणि त्या साहेबांनी त्यांची प्रार्थना करायला, त्यांच्या लेकराला भेटायला म्हणून दवाखान्यात आला आणि बघितलं त्यांच्याकडे पैसे भरण्यासाठी नव्हते. त्यांनी लगेच त्याच्या बायको सांगितलं तिला ऑफिसमध्ये झाडूचं काम द्या, त्या ठिकाणी ती काम करेल. मग त्याच्यानंतर लगेच त्यांनी सांगितलं नाही छान काम करते, तिला टायडिंगचं काम म्हणजे न्यूजपेपर बांधण्याचं काम तिला द्या, चांगला पगार तिला लागू केला. त्याची बढती केली. या ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी त्याची बढती, त्याचा पगार वाढवला. म्हटलं इथं पगार वाढला, अजून तू दुसरं काम करू शकतो का? तो म्हटलं हो. नाईट ड्युटी करू शकतो का? हो नाईट ड्युटी करू शकतो. मग लगेच त्याला गाडीवर पण ड्रायव्हरचं काम दिलं. 2 पगार त्याला मिळायला लागले. त्याच्या बायकोचा अजून 1 पगार. पहिलं त्याच्या एका छोट्याशा पगारामध्ये, 500-600 रुपयाच्या पगारामध्ये त्याचा पगार नंतर वाढला, मोठी पोस्ट मिळाली. हे सगळं 6 महिन्याच्या आत घडलं. म्हणजे तो आजार त्याच्यासाठी आशीर्वाद झाला, गरजांची पूर्तता करून देणारा झाला, गरजांची पूर्तता करून देणारा झाला. ती जखम बरी झाली. एवढीशी जखम दिसली. 1 महिना दवाखान्यात होते. 1 महिना रोज प्रार्थना करत होते आणि रडत होते आणि म्हणत होते का आमच्यावर अशा परिस्थितीत अशी परिस्थिती आली, आम्ही इतक्या वाईट परिस्थितीत असताना हे का आमच्यावर कर्ज, हे का आमची स्थिती. त्यांना 1 रुपया भरायला लागला नाही. त्यांच्या नातेवाईकांपर्यंत ही बातमी पोहोचली. त्यांच्या नातेवाईकांनी आले आणि म्हटलं एवढ्या दिवस तुम्ही एवढ्या वाईट स्थितीत होता, मला सांगायचं. आणि त्यांना मग कळालं की ती मुलगी खूप हुशार आहे. त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली. त्यांनी आजपर्यंत तिचं शिक्षण केलं. आज ती पोरगी इंग्लंडमध्ये आहे. जर तिला ती जखम झाली नसती ते लोक कधीच तिला बघायला आले नसते. गमेंडी लोक होते, श्रीमंत लोक असते. त्यांना त्यांची परिस्थिती कळलीच नव्हती. आणि हे गरीब आपली परिस्थिती झाकून ठेवणारे कधी कुणाला सांगत नव्हते, कधी कुणाला बोलत नव्हते. माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये संकट येतात, प्रॉब्लेम्स येतात, परंतु आमच्या जीवनात एकूणात सगळं काही जे घडतं ना, विश्वास ठेवा येशूच्या नावात. इतका विश्वास परमेश्वरावर ठेवा, सगळं काही आमच्यासाठी उत्तम घडतं. लेकरू आजारी पडतं, ताप आलेला असतो, आई तिला सांगते धर डाळीचं पाणी पी, धर वरम भात खा, धर हे कडू औषध पी. त्या पोरीला ते डाळ भात नको आहे, तिला कुरकुरे पाहिजे, तिला तळलेली भजी पाहिजे, तिला छान जेवण पाहिजे, चटक मटक जेवण पाहिजे. नको मला हे, नको मला नाही खायचं, नुसतं मीठ भाकर, नको मला हे, अशा पद्धतीचं जेवण नाही पाहिजे मला. ती चिडून जाते आणि तिचा जीव नको कसा होतो. तिला माहीतच नसतं जे काही घडतं ते माझ्यासाठी चांगल्यासाठीच घडतं. हे तिला कळत नाही, हे तिला कळत नाही.
जे काही माझ्यासाठी घडत आहे ते माझ्या चांगल्यासाठी घडतंय. फॅन जरा त्या बाजूला. जे काही घडतंय ते माझ्या चांगल्यासाठीच घडतंय हे तिला कळत नाही, हे तिला कळत नाही माझ्या प्रिया. पण ते औषध पाजणं, बाहेर खेळायला जाऊ नको, झोप इथंच, अंगावर घेऊन झोप, दर चरचर करणारा तो बाम लावती, वाफ देते आणि तिथंच ठेवते आणि दरा काढा पी, कडूकडं लावतं नको मला. किती दुष्ट आहे माझी आई, जेवण देत नाही, स्वतः मात्र चांगलं खाते, मला देणं ते तळलेलं, मला देणं हे तळलेलं. पण आईला माहिती असतं तिच्या लेकरासाठी काय, 2 दिवसात माझी मुलगी बरी झाली पाहिजे. जर हे खाऊ घातलं नाही, जर तिला तसंच हे केलं, बाहेर खेळायला जाऊ दिलं, तिचा ताप उलटल, ती आजारी पडेल, तिचं चांगलं होणार नाही. पण त्या आईला माहित असतं. तसं आमच्या देवाला, परमेश्वराला माहिती आहे, येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय आमच्यासाठी वाईट आहे. आमच्यासाठी पुढे त्याची योजना, जे संकल्प आहे ते आमच्यासाठी हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. म्हणून आमच्या जीवनात जे काही घडलं परमेश्वर म्हणतो, प्रत्येक परिस्थितीत तुम्ही त्याचा धन्यवाद करा, त्याचे आभार माना, कारण त्याच्यातून तो तुमच्या सर्व 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 गरजांची पूर्तता करतो. तुमच्या सर्व गरजा तो पुरवून देतो त्याच्यामधूनच. असंच परमेश्वराचं कार्य आहे. आणि तो आमची, तुम्ही साधा विचार करा, कावळा कसा होता, खादाड होता. त्याचा गुणधर्म जे दिसेल, शिळ पापड सोडत नाही, ही निखाऱ्यावर भाजलेली भाकर. आणि एलिया संदेशाला त्याने निखाऱ्यावर भाजलेली ताजी भाकर घेऊन दिली. अतिशय आवडलं. माझं स्वतःचं उदाहरण आहे. परमेश्वराने मला सांगितलेलं होतं की एक कावळा येईल आणि तुला मदत करेल आणि कर्जामध्ये मिळवते, आणि मला माझ्या फ्लॅटचं कर्ज कोणत्याही परिस्थितीत भागवायचं होतं. आणि परमेश्वराने अतिशय खादाड, अतिशय पैशासाठी हपापलेल्या, एक एक पैसा मोजणाऱ्या अशा दोघा पती पत्नीकडून मला मदत पुरवली. मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली होत्या, त्यांच्यासाठी काही गोष्टी केलेल्या होत्या, आणि त्या लोकांनी येऊन मला पैसे दिले आणि म्हटले, दर हे कर्ज फेड. देव तो देवा, तो कोणत्याही व्यक्तीकडून आमची मदत करतो. इस्रा, नेहम्या यांना ज्यानं नेलं धरून, ज्या राजाने, ज्या लोकांनी धरून नेलं, त्याच लोकांनी त्यांना पैसा दिला, धन दिलं, लागणारं साहित्य दिलं आणि म्हटलं, जा तुमच्या मंदिराला आम्ही पाडलं ते जाऊन बांधून घ्या. तो देव आहे. रूथ सर्व वेचायला गेली दुसऱ्याच्या शेतात, तोच सर्व वेचायला ती त्या ठिकाणी गेली. पण त्या ज्याच्या शेतात सर्व वेचत होती त्यालाच, तोच तिचा वतनदार हे कळालं. आणि परमेश्वराने तोच वतनदार तिच्या सासूच्या द्वारे तिचा पती म्हणून, तिच्यासाठी पती म्हणून उभा केला. मालक तो तिचा पती झाला. श्रीमंताची पत्नी ती झाली आणि तिच्या वंशामध्ये येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. रूथ ही दाविदाची खापराची होती. रूथ ही दाविदाची खापराची होती आणि दाविदाच्या वंशात येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. माझ्या प्रियानं, तर देव आहे तो कुणाच्याही द्वारे, गोफण दाविदाला, गोफण गल्लाताचा नाश करायचा होता. एवढा मोठा पुरुष, एवढा बलदंड राक्षसासारखा, आणि त्याला नाश करण्यासाठी गलोड घेतले, 5 दगड घेतले आणि ते 5 दगड आणि गलोड शस्त्र म्हणून परमेश्वराने त्याच्या हातात दिले, त्याची वचनं दिली आणि त्याच्याद्वारे त्याची गरज पुरवली आणि त्या गल्लाताचा नाश केला. माझ्या प्रियांनो, परमेश्वर कुठूनही कशाही पद्धतीने त्याच्या योजनेनुसार आमच्या गरजांची पूर्तता करतो, आमच्या इच्छेनुसार नाही. आम्हाला वाटतं याच लोकांकडून मिळावं, इथूनच प्राप्त व्हावं, ह्या ठिकाणातून मिळलं पाहिजे. नाही, देवाला जिथून ज्या प्रकारे आमची गरज पुरवायची आहे तो तिथून आम्हाला योग्य गोष्टी पुरवठा करून देतो. शत्रूकडून देखील तो त्याच्या योजना पूर्ण करतो. म्हणून शत्रू आमच्यासाठी खणतो, खड्डे खणतो, त्याबद्दल देवाचा धन्यवाद द्या, कारण त्याच्यामध्ये देव त्याला टाकतो. परमेश्वर त्याच खड्ड्यात पडण्यासाठी त्याच्याच हातून त्यालाच खड्डा खणायला लावतो.
तो देवाधी देव परमेश्वर आहे. तो म्हणतो मी तुझ्या भोवती अग्नीचे कोट होईल आणि तुझ्यामध्ये मी सामर्थ्य होईल. आणि तो जे बोलतो ते करतोच करतो. तो कधी न बदलणारा देव आहे. परिस्थितीकडे बघू नका, लोकांकडे बघू नका, निंदेकडे बघू नका, अपमानाकडे बघू नका. मान अपमान सारखाच समजा. प्रत्येक क्षणाला धन्यवाद द्या. तुमचा मान होत असताना, तुमचा सन्मान होत असताना, ती सत्ता, ती खुर्ची, ते मान सन्मान तुमच्या डोक्यात बसू देऊ नका. कारण मान आणि सन्मान आणि अपमान सारखंच आहे. लक्षात घ्या, अपमान होताना तेवढाच धन्यवाद करा. कारण परमेश्वराचं वचन आहे 61 यशायामध्ये की ज्या ठिकाणी तुझा अपमान झाला त्याच ठिकाणी मी तुला सन्मान प्राप्त करून देईन. त्या मालकाने त्रास दिला, जिथं तुम्हाला त्रास दिला, शेजाऱ्यांनी त्रास दिला, लोकांनी त्रास दिला, तिथंच तुम्हाला सन्मान प्राप्त होईल. ज्या सासूने त्रास दिला त्याच घरात तुम्हाला सन्मानाचं स्थान तीच सासू प्राप्त करून दे. तेच सासू प्राप्त करून. ज्या नवऱ्याने पायदळी तुडवलं तोच नवरा तुम्हाला सगळ्या जगासमोर उचलून धरेल. हालेलुया. कारण देव कुठून कशी तुमची गरज पूर्ण करेल आणि तुमच्यासाठी तो उभं राहील सांगू शकत नाही. कारण त्याच्या योजना या आमच्यासाठी उत्तम आहे आणि त्याचं कार्य हे आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे असं यशाया 40 मध्ये त्यानं म्हटलेलं आहे. त्याचं कार्य आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. आम्हाला कळत नाही तो कसा कार्य करतो. माझ्या बिल्डरने 3.5 वर्ष फ्लॅट अडवून ठेवलेला. त्याच बिल्डरने ते 3.5 वर्ष मला त्या फ्लॅटचं भाडं दिलं की ज्या भाड्यामध्ये मी त्या फ्लॅटचं सगळं फर्निचर आयत केलं. फर्निचरसाठी मला कुठूनच पैसा आणावा लागला आणि त्या आधीसाठी मला परमेश्वराने त्या कालावधीत सुंदर उत्तम बंगला माझ्यासाठी परमेश्वराने नियोजित करून ठेवला होता. देव तर देव आहे. तो गरजांची पूर्तता करणारा परमेश्वर आहे. त्याला अशक्य असं काहीच नाही. तो परमेश्वर आहे. तुम्ही फक्त तुमचा भाव परमेश्वरावर ठेवा. आता मग ह्या गरजा पूर्ण करण्यामध्ये अडखळणं काय येतात? काय अडखळ नाही? का आमच्या गरजा पूर्ण होत नाही? देवाला करायच्या, पण या आमच्या गरजा आमच्यापेक्षा आम्हाला जे परमेश्वराने देऊ केलेलं आहे ते सगळं उत्तमातलं उत्तम द्यायचं आहे. आमची परिस्थिती बदलायची, आम्हाला भरपूर असा प्रॉस्पेरिटी द्यायची, आनंद द्यायचा, आरोग्य द्यायचं, प्रेम करणाऱ्या व्यक्ती द्यायच्या, चांगले लोक आमच्या जीवनात द्यायचं, सन्मानाचं स्थान द्यायचं, सगळं उत्तमातलं उत्तम परमेश्वराने आम्हाला द्यायचं आहे. बरोबर आहे. त्याला आम्हाला आनंदी ठेवायचं आहे, त्याला आम्हाला सुंदर ठेवायचं आहे. मग हे सगळं करण्याच्या मध्ये आम्हीच अडखळण होतो. काय आहे आमची अडखळण? काय अडखळण आहे आमची? आम्ही काय अडखळण बनतो? पहिला म्हणजे शंका, अविश्वास. जिथे अविश्वास आहे तिथे देवाचं कार्य घडत नाही. आमचा विश्वास पाहिजे. प्रत्येक गोष्टीत मी देवाचा धन्यवाद करेन कारण ही सगळी गोष्ट माझ्यासाठी उत्तम होत आहे. कठीण जातं, खूप कठीण जात. नवरा त्रास देतो, सासू त्रास देते, सासरा त्रास देतो, कामावरची लोक त्रास देतात, शेतात बाजार त्रास देतात, घरातच त्रास आहे, बाहेर गेल्यानंतर त्रास आहे, प्रकृती साथ देत नाही. आज हा आजार संपला नाही तर दुसऱ्या आजारात पैसे, घरात हे भांडण संपलं नाही की दुसरं काहीतरी येतं, सतत सतत काही ना काहीतरी. आणि अशा परिस्थितीमध्ये विश्वास ठेवणं खूप कठीण जातं. पण परमेश्वर म्हणतो विश्वास ठेव. विश्वास ठेवशील तर परमेश्वराचं महत्कृत्य पाहशील. जर त्याने तुम्हाला अभिवचन दिलं, तो राजाधिराज परमेश्वर आहे. अहो, आम्हाला राजकारणी लोकांनी कोणी आम्हाला अभिवचन दिलं, आमच्या मंत्र्यांनी जर आम्हाला अभिवचन दिलं, महाराष्ट्राचा मंत्री, आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं, फडणवीस साहेबांनी सांगितलं, अजित पवार साहेबांनी सांगितलं, मोदी साहेबांनी सांगितलं, आम्हाला अमित शाह साहेबांनी सांगितलं, आम्हाला या नेत्यांनी सांगितलं, त्या नेत्यांनी आश्वासन दिलं, त्यांनी आम्हाला सांगितलं हे आम्ही करणार. वैयक्तिक जर तुम्हाला येऊन सांगितलं हे तुमच्यासाठी ही गोष्ट करणार, तुम्ही काय खुश व्हाल? अरे, अंबानीने सांगितलं, ते म्हटले, ते भेटलेत, माझ्या ओळखीचे निघाल, त्यांनी मला सांगितलंय तुझ्या लेकरांचं शिक्षण मी असं करणार, तुमच्यासाठी असंच करणार. किती खुश होईल. ते वचन ते देतात, ते वचन ते पूर्ण करेल. हा तर जगाचा निर्माण करतात देवादी देव.
ज्याने सत्ता, अधिकार, पैसा, वैभव निर्माण केलेलं आहे, जग निर्माण केलेलं आहे, आणि तो तुमच्यातच राहतो. तुमच्या अंतःकरणात येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर तो तुमच्यात राहतो आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही आनंदी व्हावं. कारण तुम्ही दुःखी आहे, तुम्हाला काय अपेक्षा हे त्याला माहितीये, कारण तो तुमच्यामध्ये राहतो, तुमच्या शरीरात राहतो आणि तो तुम्हाला अभिवचन देतो की तू आनंदी व्हावा. अशी तुझी परमेश्वराची योजना. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा तर परमेश्वराचं महत्कृत्य काय पाहाल. ज्या वेळेला आम्ही अविश्वास दाखवतो त्यावेळेला देवाचं कार्य होऊ शकत नाही. आम्ही अडखळण बनतो, आम्ही स्वतः अडखळण बनतो आमच्या जीवनात आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी. दुसरी गोष्ट कान देऊ नाही का, हे आम्ही सगळेजण करतो. अपात्र आहे, अनवर्दी आहे, मला देव श्रीमंत करेल, मला देव उच्च स्थानावर ठेवेल, आणि मला देव सगळ्यांमध्ये आनंदी आणि सगळ्यांची लाडकी आणि सगळ्यांमध्ये एकदम भारी आणि एकदम पॉश ठेवेल, 4 व्हीलर आणि 2 व्हीलर, आणि मग माझं असं जीवन आणि तसं जीवन आणि हायपोस्टवर आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि आमचा स्वतःचा मोठा बंगला आणि घर बांधलं जाईल. शक्य तरी माझं वय, माझी शक्ती खचली आहे, आम्ही गरीब ठिकाणातले, गरीब गावातले, अरे शिक्षण नाही, अरे माझी परिस्थिती नाही, माझ्या घरातल्यांची परिस्थिती, माझी ही परिस्थिती, मला कळत नाही, मला येत नाही, मला समजत नाही, मी अडाणी आहे, माझ्या अनेक समस्या, मी हे पाप केलं होतं, मी ते पाप केलं होतं, मी याला फसवलं, मी त्याला फसवलं, मी दारू प्यायलं, मी हे केलं, मी चुकल्या लावल्या, मी घर फोडलं, मी नवऱ्याचं ऐकलं नाही, सासूचं ऐकलं नाही, मी बायकोला सतत मारणार, मी अनेक नको त्या गोष्टी केलेल्या आहेत ज्या कुणाला माहिती नाहीये. मी काय आहे, मी कसा आहे, फक्त माझं मलाच माहिती आहे, देवाला माहितीये. देव तर सगळं जाणतो आणि मी कशी आहे परमेश्वराला माहितीये. आणि अशा माझ्यावर शक्य तरी का तो माझ्यासाठी एवढ्या अद्भुत गोष्टी करेल. ते ह्यांच्यासाठी होणार असेल, ते हिच्यासाठी होणार असेल. ही शिकलेली आहे, ती शिकलेली आहे, अहो त्यांचे मोठे मोठे लोक ओळखीचे आहेत, यांचे मोठे मोठे लोक वगैरे, यांच्यासाठी होऊ शकेल बाई. माझ्यासाठी काय शक्य तरी आहे काय, माझ्यासाठी नाही. या माझ्या मित्रासाठी होऊ शकेल, माझ्यासाठी. साध्या गावात राहणार आहे, वर्षानुवर्ष गरिबी जीवन काढलेलं, वर्षानुवर्ष अशा परिस्थिती चालू आहे, काय नाही ते होईल परिस्थिती बदलेल आमची, पण एवढी नाही, एवढं नाही काय होणार. होईल, बदल होईल, पण एवढे पण नाही होणार. मी छान दिसेल, एवढे पण नाही. मी हुशार होईल, मी देवाचं कार्य करेल, पण एवढं पण नाही करणार. अनवर्दी ठेवू नका, हा अविश्वास आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो स्वतःकडे बघू नकोस, फोकस परमेश्वरावर ठेव, देवावर ठेव, त्याच्याकडे बघ. तो म्हणतो जसा मी आहे तसं तू व्हावं. आणि म्हणून त्याने बनवतानाच आदम आणि हवेला त्याच्या प्रतिरूपाचा, त्याच्या स्वरूपाचा बनवलं माझ्या प्रियांना. आणि त्याने अधिकाराने सत्ता दिली, जा पृथ्वी व्यापून टाका, अधिकाराने सत्ता दिली. त्यानं पाप केलं म्हणून ते त्याच्यापासून गेलं, पण त्याने लगेच आपला स्वतःचा पुत्र, आपल्या स्वतःचं रक्त दिलं, स्वतःला दिलं की याच रक्ताने तुझं पाप धुतलं जाईल आणि सार्वकालिक मृत्यू नाहीसा होईल. आणि परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये दरार निर्माण झालेली, दरी निर्माण झालेली नाहीशी झाली. आज परत येशू ख्रिस्त आमच्यात राहतो, म्हणून आम्ही ज्यावेळेला त्याला आबा बापा म्हणतो त्याला आमचं पाप नव्हे तर आमच्यामध्ये येशू ख्रिस्त दिसतो. आणि जे येशू ख्रिस्ताचे पुत्राचे अधिकार आहे ते सगळं आम्हाला पुत्र आणि कन्या यांना प्राप्त होतात. माझ्या प्रियांनो, तो अशक्य गोष्टीला हसून पाहून म्हणतो शक्य होईलच रे होईल. जे मनुष्याला शक्य नाही ते देव करतो, म्हणून त्याला देव म्हणतो. परमेश्वर येशू ख्रिस्त जगाचा निर्माण करता, जे आम्हाला शक्य नाही, जिथे आमचे हात टेकले जातात, जी गोष्ट आमच्यासाठी अशक्य आहे ती गोष्ट परमेश्वर आमच्यासाठी शक्य करणार आहे. तो करणार आहे, तो बदलवणार आहे. आमचं चर्च, आमच्या चर्चमध्ये हे चर्च नीट लक्ष देऊन बघा. प्रत्येकाने आपल्या स्वतःकडे एकमेकांकडे बघा, स्वतःकडे एकमेकांकडे बघा, तुमच्या पास्टरांकडे बघा,
तुमचं घर आठवा, समोरची परिस्थिती आठवा आणि त्याच तुम्ही लक्षात ठेवा, या चर्चच्या अवतीभोवती या चर्चच्या लोकांच्या 4 व्हीलर्स उभं राहणार आहेत. बिलीव्ह करता? या चर्चच्या लोकांच्या, तुमच्याच. तो प्रॉस्पेरिटी देणारा देव आहे, आरोग्य देणारा देव आहे, तो आनंद देणारा देव आहे, तो परिस्थिती बदलवणारा देव आहे, तो सामर्थ्य देणारा देव आहे. हे घडणार. मी माझ्या पास्टरने सांगितलं होतं, आम्ही प्रार्थना करत होतो आणि आता त्याला पुष्कळ 15 वर्ष 16 वर्ष झाले असतील. आणि प्रार्थना करत असताना मी त्यांना सांगितलं, म्हटलं या ठिकाणी सगळ्या 4 व्हीलर थांबणार आहे. तुम्हाला 4 व्हीलर थांबवायला जागा पुरणार नाही. 4 व्हीलर वरून वाद होतील, भांडणं होतील. 4 व्हीलर बाहेर लावायला सांगितलं. इतके लोक श्रीमंत होते. त्यांनी माझ्याकडे बघितलं, कुचक्यात हसल्या, काहीच नाही आणि हसल्या. माझ्या प्रियांनो, 2017 मध्ये 2018 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये माझ्यावरच अशी परिस्थिती आली. माझ्या चर्चमध्ये मला गाडी लावायला जागा नव्हती. आणि त्याने सांगितलं, मी म्हटलं माझी गाडी, मी खूप लवकर जायचे, त्या दिवशी मी उशिरा गेले, माझी गाडी लावायला जागाच नाही. मग मला कळलं, अरे माझी गाडी लावायला जागा नाही. आणि त्याने सांगितलं, तुम्हाला माहिती नाही, आपल्या गाड्या निम्म्या चर्चच्या गाड्या बाहेर लावल्या जातात. मला देवाने काय सांगितलं, इथं गाड्या लावायला मोठं आहे भाग, गाड्या लावायला जागा पुरणार नाही, एवढे लोक श्रीमंत होणार. पण हे परमेश्वराने मला सांगितलं, त्याच्याही पुढे देवाने केलं की इथं गाड्या लावायला जागा नाही, याच्या निम्म्या गाड्या बाहेर लावल्या जातात. मला पत्ता पण नव्हता. देवाने वचन कधी पूर्ण केलं. लक्षात घ्या, तो जे बोलतो ते करतो, तो देव आहे. गणना 23 मध्ये सांगितलेलं आहे, 19 मध्ये, मी मनुष्य नाही की खोटं बोलावं, मी देव आहे, मी जे बोलतो ते करतोच करतो. म्हणून आता याच्यानंतर म्हणाल का, माझ्या जुन्या चुका, माझा जुना भूतकाळ, माझ्याकडून असं घडलंय, माझ्याकडून तसं घडलंय, गेलं कचऱ्याच्या डब्यात? बिलकुल नाही. संपलं तुमचं ते जीवन. जुनं संपलं आहे, नवीन सुरुवात झाली आहे. आणि नवीन जे आहे ते सर्व उत्तम आहे, सगळं बेस्ट आहे, सगळं अद्भुत आहे, सगळं चमत्कारिक आहे. आणि देव करत आहे अशक्य गोष्टी, तो तुमच्या जीवनात शक्य करत आहे, तो करत आहे. त्याचं कार्य त्यानं सुरू केलं आहे. आम्हाला ते निराशा दिसते, अपयश दिसतो, चिडचिड दिसते, लोकांचा त्रास देणं दिसतं. सोडा, त्याचं कार्य सुरू झालेलं आहे. त्याचं कार्य सुरू झालेलं आहे. म्हणून तुमचा शत्रू तुमच्यासाठी खाच करत असेल, तुमचा शत्रू तुम्हाला पाडत असेल, तुमचा शत्रू तुम्हाला रस्त्यावर आणत असेल, निंदा नाराजीमध्ये नेत असेल, धन्यवाद करा, धन्यवाद करा. कारण तो तुमची परिस्थिती, परमेश्वर येशू ख्रिस्त या तुमची परिस्थिती बदलत आहे. तुमच्या जीवनात उत्तमातले उत्तम लोक तो देत आहे, उत्तमातले उत्तम लोक मदत करण्यासाठी तुमच्यासाठी धावत आहे आणि परमेश्वर कार्य करत आहे. तिसरी म्हणजे निराशा. निराशा जिथे असेल तिथं देवाचं कार्य घडू शकत नाही. निराशेचे शब्द असतील तिथं कार्य घडत नाही. कधी होईल, केव्हा होईल, होईल की नाही होईल असे जर तुम्ही म्हणाल तर कधी घडणार नाही. तुम्ही अडखळ नव्हता. बाई ह्याच डोकं चालत नाही, काय करायचं? चालणार नाही, चालणार नाही. का? देवाची योजना त्याला बुद्धिमान करण्याची आहे. पण तुम्ही बोलता, कारण तुमच्या मुखात जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. तुम्ही जे बोलाल ते तुमच्या जीवनात घडेल. म्हणून निराशेचे शब्द बोलू नका. आमची परिस्थिती कधी बदलायची? मेलं तरी, ते स्मशानात हाडं गेली तरी बदलणार नाही. तसंच होतं. मग
खबरदार तुम्ही काय बोलता, खबरदार तुम्ही काय बोलता. जे तुम्ही बोलाल तुमच्या लेकराच्या बाबतीत, तुमच्या नवऱ्याच्या बाबतीत, तुमच्या बायकोच्या बाबतीत, तुमच्या बहिणीच्या बाबतीत, जे काही तुम्ही तुमच्या घरच्याच्या बाबतीत बोलतात तेच तुमच्या जीवनावर घडणार आहे. तुमच्या कामावर तुम्ही जे बोलाल ते घडेल. तुम्ही बोला 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 बोला. तो शब्द बोलला आणि अवघे झाले, आणि तो शब्द येशू ख्रिस्त आहे, आणि तो शब्द तुमच्या तरी माझ्यात राहतो, आणि तो शब्द कार्य करणारा आहे. म्हणून बोला, जे बोलाल ते घडेल येशूच्या नावात. कारण त्याची योजना आहे, त्याची योजना आहे तुमच्या जीवनात ह्या गोष्टी करण्याची. तो चमत्कार करणारा देव आहे, तो अद्भुत सामर्थ्याचा देव आहे, तो परिस्थिती बदलवणारा देव आहे. भीती सोडा, आमच्यातली भीती. भीती हा अविश्वास आहे, हे देखील अडखळ नाही. भय भय. देव म्हणतो, परमेश्वराचं वचन आहे, मी तुम्हाला भयाचा आत्मा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिला. सैतानाला धमकवा, तो पळून जाईल. अपयशाच्या सैताना चालली गे येशूच्या नावात, आजाराच्या सैताना चालली गे येशूच्या नावात, दलिंदरीच्या सैताना चालली गे येशूच्या नावात, अपयशाच्या सैताना चालली गे येशूच्या नावात, भांडणाच्या सैताना चालली गे येशूच्या नावात, नाश करणाऱ्या सैताना चाल येशूच्या नावात धमकावते. नेक बाहेर, आमच्या घरात नाही पाहिजे, आमच्या कामावर नाही पाहिजे, आमच्या चर्च मध्ये नाही पाहिजे. येशूच्या नावात चालता हो. तुम्ही सैतानाला धमकवा आणि तो तुमच्यापासून पळून जाईल, असं परमेश्वराचा येशूच्या नावात धमकवा. सैतानाला पायदळी तुडवण्याचं सामर्थ्य स्तोत्रसंहिता 91 परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही अजगर आणि नाग यांच्यावर पाय देऊन जा, त्यांच्यावर पाय द्या. अजगर काय, गिळंकृत करणारी अंधकाराची सत्ता, करणी बाताची सत्ता चालणार नाही माझ्यावर. पायदळी तुडवा त्याला येशूच्या नावात, पायदळी तुडवा येशूच्या. नाग कुठूनही सौकन येऊन डाऊन्स करणारा आणि नाश करणारा आणि विष